ओम श्री परमात्मने नमहा. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 4. श्री भगवान म्हणाले, देवी, आता मी 4थ्या अध्यायाचे महात्म्य सांगतो. ऐक. भागीरथीच्या तीरावर वाराणसी नावाचे नगर आहे. तेथे श्री विश्वनाथाच्या मंदिरात भरत नावाचा एक योगनिष्ठ महात्मा राहत होता. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न राहून श्रद्धेने गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठन मनन करीत असे. त्यामुळे त्याचे अंतःकरण निर्मळ झाले होते. तो शीतोष्णादी द्वंद्वांनी कधीही दुःखी होत नसे. एकदा तो तपस्वी काशीच्या सीमेवर असलेल्या देवतांचे दर्शन करण्याच्या इच्छेने फिरत फिरत नगराबाहेर पडला. तेथे बोरांची 2 झाडे होती. त्यांच्या खाली बसून तो विश्रांती घेऊ लागला. एका झाडाच्या मुळावर त्याने डोके ठेवले होते आणि दुसऱ्या झाडाच्या मुळावर पाय ठेवले होते. काही वेळाने तो तपस्वी निघून गेला. त्यानंतर 5-6 दिवसातच ती झाडे पूर्ण सुकून गेली. त्यांच्यावर पाने फांद्या काहीच उरले नाही. या झाडातील जीव कुठल्या तरी ब्राह्मणांच्या पवित्र घरात 2 मुलींच्या रूपाने जन्मले. या 2 मुली जेव्हा 7 वर्षाच्या झाल्या, तेव्हा एके दिवशी अनेक देश फिरून आलेल्या भरत मुनींचे त्यांना दर्शन झाले. त्यांना पाहताच त्या त्यांच्या पाया पडल्या आणि गोड शब्दात म्हणाल्या, मुनिवर्य, आपल्याच कृपेने आम्हा दोघींचा उद्धार झाला. बोराच्या झाडाची योनी जाऊन आम्हाला मनुष्य शरीराची प्राप्ती झाली. हे ऐकून मुनींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मुलींनो, मी केव्हा आणि कोणत्या साधनाने तुम्हाला मुक्त केले होते? तसेच मला हेही सांगा की तुम्हाला बोरांच्या झाडाची योनी कशामुळे लाभली होती? मला तर यातले काहीच माहिती नाही. तेव्हा त्या मुलींनी प्रथम आपल्याला बोराच्या झाडाची योनी कशी प्राप्त झाली ते सांगितले. मुली म्हणाल्या, मुनिवर्य, गोदावरी नदीच्या तीरावर छिन्नबाब नावाचे एक उत्तम तीर्थ असून ते मनुष्यांना पुण्य मिळवून देणारे आहे. ते अत्यंत पवित्र आहे. त्या तीर्थावर सत्यतपा नावाचा एक तपस्वी अत्यंत कठोर तपश्चर्या करीत होता. तो उन्हाळ्यात 4 प्रज्वलित अग्नींच्या मध्ये बसून तप करी, तर पावसाळ्यात जलधाराखाली राही. थंडीच्या दिवसात पाण्यात बसून राहत असल्यामुळे त्याच्या अंगावर नेहमी काटा उभा राही. तो नेहमी अंतर्बाह्य शुद्ध राही. योग्य वेळी ध्यानधारणा करी. मन इंद्रियांना ताब्यात ठेवी आणि अत्यंत शांत राहून आत्म्यातच रममान होई. तो विद्वत्तापूर्ण व्याख्याने देई. ती ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा तेथे येत आणि त्याला प्रश्न विचारित. ब्रह्मदेवांविषयी त्याला परकेपणा वाटत नसे. त्यामुळे ब्रह्मदेव आले तरी तो तपश्चर्येतच मग्न राही. परमात्म चिंतनात नित्य घडून गेल्यामुळे त्याचे तप दिवसेंदिवस वाढत असे. सत्यतपा जीवनमुक्तासारखा आहे. तो कदाचित आपले समृद्ध इंद्रपद हिरावून घेईल अशी भीती वाटून इंद्राने त्याच्या तपश्चर्येत अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला आणि काही त्याच्या अप्सरागणांपैकी आम्हा दोघींना बोलावून इंद्राने आज्ञा केली की त्या दोघींनी त्या तपस्वेच्या तपात विघ्न आणा, कारण तो मला इंद्रपदापासून दूर करून स्वतःचे स्वर्गाचे राज्य भोगू पाहत आहे. इंद्राच्या या आज्ञेनुसार आम्ही दोघी त्याच्या समोरूनच निघून गोदावरीच्या तीरावर जेथे तो तपस्वी तप करीत होता तेथे आलो. येथे मंद आणि गंभीर आवाजात वाजणाऱ्या मृदंगाच्या आणि वेणूच्या नादावर आम्ही दोघींनी इतर अप्सरांसह मधुर आवाजात गायन सुरू केले. इतकेच नव्हे तर त्या योगी महात्म्याला वश करण्यासाठी आम्ही स्वर, ताल आणि लय धरून नृत्यही करू लागलो. त्यामुळे त्या निर्विकार चित्तवृत्तीच्या महात्म्याच्या मनात क्रोध उत्पन्न झाला. तेव्हा हातात पाणी घेऊन त्यांनी शाप दिला की, मूर्ख पोरींनो, तुम्ही गंगेच्या तीरावर बोरीची झाडे व्हा. ती शापवाणी ऐकताच भयभीत होऊन आम्ही तपस्व्याच्या पाया पडून नम्रपणे म्हटलं, महात्मन, आम्ही दोघी पराधीन होतो. त्यामुळे इंद्राच्या सांगण्यावरून आमच्याकडून जे दुष्कृत्य घडले त्याची आपण आम्हाला क्षमा करावी. एवढे बोलून आम्ही मुनींचा क्रोध शांत केला. नंतर पवित्र अंतःकरणाचे मुनी प्रसन्न होऊन म्हणाले, अप्सरांनो, भरत मुनींची भेट होईपर्यंतच ह्या शापाचा प्रभाव राहील. त्यानंतर तुमचा वृक्षजन्म जाऊन तुम्हाला मनुष्य जन्म येईल. शिवाय तुम्हाला पूर्वजन्माचे स्मरणही असेल.
नंतर त्या कन्या म्हणाल्या, हे मुने, जेव्हा आम्ही दोघी झाडाच्या रूपात उभ्या होतो, तेव्हा आपण आमच्याजवळ येऊन गीतेच्या 4थ्या अध्यायाचा पाठ करून आमचा उद्धार केला आणि म्हणूनच आम्ही आपल्याला नमस्कार करतो. आपण आम्हाला केवळ शापापासूनच नव्हे तर भयंकर संसारापासूनही मुक्त केले. श्री भगवान म्हणतात, त्या दोघींनी असे सांगितले तेव्हा भरत मुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांची पूजा स्वीकारून जसे आले तसे निघून गेले. तसेच त्या दोघी मुलीही मोठ्या श्रद्धेने दररोज गीतेच्या 4थ्या अध्यायाचे पठण मनन करू लागल्या. त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.